नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संभाजीनगर विभागाची 10वी बोर्ड परीक्षा सुरू झाली आहे. मानवत तालुक्यातील तिन्ही परीक्षा केंद्रांना भेट दिली असता परीक्षा पूर्णतः शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने सुरू असल्याचं दिसून आले. मानवत तालुक्यात एकूण 3 परीक्षा केंद्रे आहेत. केंद्र क्रमांक 4276 नेताजी सुभाष माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मानवत, केंद्र क्रमांक 4277 श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव विद्यालय मानवत, केंद्र क्रमांक 4311 जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा. तिन्ही केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षार्थ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बैठक व्यवस्था समाधानकारक असल्याचं दिसून आले. प्रत्येक वर्गखोलीत 2-2 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सर्व केंद्रांवर परीक्षा शांततेत सुरू असून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून आलेला नाही. केंद्र क्रमांक 4276 नेताजी सुभाष विद्यालय मानवत या केंद्रावर केंद्र प्रमुख म्हणून संजय लाड कार्य पाहत आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून गणेश शिरस्कर, बीजे झोल सहकार्य करत आहेत. या केंद्रावर एकूण 531 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. मराठी माध्यम 507 पैकी 501 उपस्थित, 6 अनुपस्थित. उर्दू माध्यम 24 पैकी सर्व 24 विद्यार्थी उपस्थित. केंद्र क्रमांक 4277 श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव विद्यालय मानवत या केंद्रावर केंद्र संचालक म्हणून कजेवाड कार्य पाहत आहेत. त्यांना पतंगे जोशी आणि लोखंडे सहकार्य करत आहेत. या केंद्रावर एकूण 521 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. मराठी माध्यममध्ये 515 उपस्थित तर 6 अनुपस्थित आहेत. उर्दू माध्यममध्ये 49 पैकी सर्व 49 विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा या केंद्रावर केंद्र प्रमुख म्हणून तांबे पेटी कार्य पाहत असून त्यांना जयस्वाल सहकार्य करत आहेत. या केंद्रावर एकूण 219 विद्यार्थी नोंदणीकृत होते आणि सर्व 219 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले. तिन्ही केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून परीक्षा पूर्णतः शांतता आणि सुरळीत पार पडत असल्याचे दिसून आले. तसेच PSI खिल्लारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थितांची पाहणी केली आणि कडक नजर ठेवून बंदोबस्त अधिक मजबूत केला असून पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. सूर्यवार्ता न्यूज परभणी प्रतिनिधी रमेश मुरलीगर.